सर्वांना नमस्कार. अर्जुन सरांनी रात्री तन्वी मॅडमना खूपच त्रास दिला आणि कालच्या त्यांच्या आगाऊपणाबद्दल त्यांना धडा शिकवला. कारण अर्जुन सरांना काहीही जाणून न घेता आगाऊपणा केलेला चालत नाही. त्यात तन्वीवर तो जास्तच भडकला होता. कारण इतकी वर्षे त्याच्यासोबत संसार करून सुद्धा ती त्याच्या निर्णयांना पाठिंबा न देता इमोशनल झाली होती. अर्जुनला तिच्याकडून ही अपेक्षा नव्हती आणि नेमकं तन्वीनं तेच केलं आणि पुन्हा अर्जुनला उलट बोलली आणि त्यानं त्याची शिक्षा तिला दिली. आणि आता अर्जुन अजूनही तन्वीला सकाळ झाली तरी मिठीत घेऊनच झोपला होता. तो तिला उठू देत नव्हता. ती उठायला लागली की डोक्यावर पिस्तूल ठेवायचा आणि तन्वी घाबरून तशीच पडून राहायची. आणि आता असं खूप वेळा झालं. तन्वी भिंतीवरच्या घड्याळाकडे बघत होती. तिला जाग येऊन जवळजवळ अर्धा तास झाला होता आणि तिला वॉशरूमला सुद्धा जायचं होतं. आणि ती अर्जुनला हळूच म्हणाली, अर्जुन, ए अर्जुन. आणि तो बदमाश अजिबात बोलत नव्हता किंवा ओ सुद्धा देत नव्हता. आणि मग तन्वीला वाटलं त्याची झोप लागली आहे म्हणून ती हळूच त्याचा हात काढायची आणि त्याच्या मिठीतून निसटायला बघायची. तसा अर्जुन पुन्हा तिच्या डोक्याला पिस्तूल लावायचा. आणि आता ती हसली आणि म्हणाली, अर्जुन बेबी, मला नेचर कॉल आला, जाऊ दे ना. आणि मग त्यानं तिच्या अंगावरून हात काढला आणि म्हणाला, फक्त 20 मिनिटं देतोय. जर तेवढ्यात बाहेर नाही आलीस तर टॉयलेटचा दरवाजा तोडे. तसं तिनं डोक्यावर हात मारला आणि म्हणाली, बुद्धू, आणि हसून निघून गेली. आणि आता त्याचा राग आणि तिची भीती सकाळ झाली तशी पळून गेली होती आणि ते आपोआप एक झाले होते. कारण हा राग, द्वेष, हे प्रेम, हे सगळं काळजीपोटी आहे हे माहीत होतं दोघांनाही. जसा सूर्य उगवतो आणि मावळतो असं निसर्गचक्र सुरू असतं. त्याचा कोणीही चालक नसतो किंवा बटन ऑन ऑफ करणारा नसतो. तसं या दोघांचा राग आपोआप यायचा आणि कधी गायब व्हायचा हेही कळायचं नाही. ते आपोआप घडायचं. आणि आता तो झोपला. आणि तन्वी जेव्हा परत आली तेव्हा आंघोळ करूनच आली आणि ओले केस घेऊन फक्त टॉवेल गुंडाळून ती आली. आणि त्याला जागा करण्यासाठी खट्याळपणा करावा असं तिला वाटलं. आणि तिच्या केसांचं पाणी तिनं त्याच्या अंगावर उडवलं आणि हळूच त्याचा कान चावला. तशी त्यानं तिच्या हाताला पकडली आणि हात ओढून घेतला आणि पाठीमागं फिरवून पकडली. आता तिची पाठ अर्जुनकडे होती, तोंड समोर होतं आणि अर्जुनने तिच्या छातीजवळ गाठ मारलेला टॉवेल होता त्या गाठीला हात लावला आणि अंगावर ब्लँकेट घेऊन तिला आतमध्ये घेतली. तशी ती घाबरली आणि तिनं पटकन त्याच्या हातावर हात ठेवला आणि ब्लँकेट झटकून दिलं आणि म्हणाली, अर्जुन नको, अरे आपल्या बेडरूमला आता लॉक नाही. आणि तो हसून म्हणाला, मला माहीत आहे, मीच तोडला आहे लॉक आणि कोणाच्या बापाची हिंमत नाही या रूमकडे फिरकायची. पण बेबी, आता तुझी सुटका नाही. असं म्हणून त्यानं तिच्या जिथे जिथे उघडं शरीर दिसत होतं तिथं तिथं पिस्तूल फिरवायला लागला. आणि तन्वी त्याच्या स्पर्शानं शहारत होती आणि ती हसून म्हणाली, माहीत आहे अर्जुन सर, तुमची बेडरूम म्हणजे सिंहाची गुफा आहे. इकडे चुकूनही कोणी येणार नाही. पण बेबी उठ ना, ऑफिसला नाही जायचं का? आणि आज सासरवाडीत आराम करण्याचा मूड आहे का? आणि ऑफिसचं नाव ऐकलं तसं अर्जुननं पिस्तूल बाजूला ठेवला आणि उठला आणि म्हणाला, ऑफिस? मला गेलं पाहिजे तनू, कारण आता टायगर नसेल ऑफिसमध्ये, त्यामुळे वर्कलोड जादा असेल. प्रिन्सेसला ते झेपणार नाही. आणि तन्वी म्हणाली, अर्जुन, तू रात्री काय काय केलं तुला आठवतं का रे? आणि त्यानं तिच्या ओल्या केसांची कानाजवळची एक बट हातात घेतली आणि गोल गोल फिरवली आणि म्हणाला, हे सोडून मी बाकी बरंच काही केलं, मला आठवतं. आणि आता तेच बोट पुन्हा खाली खाली तिच्या टॉवेलच्या गाठीजवळ आणलं आणि तिची गाठच सोडून टाकली. तशी तन्वी म्हणाली, नको ना. आणि अर्जुन म्हणाला, शटअप तनु, तू हल्ली माझं ऐकत नाहीस बरं का. काल तो मूर्खपणा करायची काय गरज होती?
असं म्हणून तिचा टॉवेल बाहेर फेकून दिला आणि तिला ब्लँकेटमध्ये घेतली आणि सरळ अंगावर झोपवली. तसं तन्वी फार शहारली आणि तिच्या छातीची धडधड वाढली आणि ती त्याच्याकडे थोड्याशा मादक नजरेनं बघायला लागली. आणि त्यानं नाकावर नाक घासलं आणि म्हणाला, बोल ना, काय गरज होती काल मीडियासमोर असं करायची? आणि आता तन्वी काहीच बोलत नव्हती. त्याचा तो प्रेम करण्याचा अंदाज तिला घायाळ करत होता. आणि ती म्हणाली, अर्जुन सर, मी एकावेळी एकच गोष्ट करू शकते. आता तूच सांग, तुझ्यावर प्रेम करू की तुझ्या प्रश्नांची उत्तरं देऊ? असं म्हणत तिनं तिच्या तोंडामध्ये खूप नखरेलपणे जीभ घोळवली आणि त्याला डोळा मारला. तसं त्यानं हसून पलटी मारली आणि झटकन तिला अंगाखाली घेतली आणि तिच्या मानेवर किस करत म्हणाला, हे बेब, क्या नखरे है यार, इन्ही अदा पर तो फिदा है हम जाने मन. असं म्हणून तिच्या तोंडामध्ये तोंड घातलं आणि सुरू झाला दोघांचा हॉट रोमॅन्स. आणि इकडे खाली डायनिंग टेबलवर सगळे बसले होते नाश्ता करत आणि कोणीही आता तन्वीची चिंता करत नव्हतं. फक्त रिया सतत त्यांच्या बेडरूमकडे बघायची आणि म्हणायची, काय झालं असेल आर्यन? कुणाल, अहो तुम्ही तरी बघा ना, ते दोघे अजून खाली नाही आले, मला फार काळजी वाटते. स्वीटीला यातलं काही माहीत नव्हतं. रात्री अर्जुन कधी आला, कधी त्यानं गोळी चालवली, त्या दोघांचं भांडण कधी झालं, तिला काही माहीत नव्हतं. आणि आता जेव्हा तिला तो विषय समजला आणि ती म्हणाली, आर्यन तू जा ना आणि बघून ये. आणि आर्यन दुधाचा ग्लास तोंडाला लावून म्हणाला, कोण मी? ना बेबी, मुझे मेरी लाईफ बहुत लंबी जीनी है. मी तर अजून माझ्या मुलाचं तोंडही नाही बघितलं आणि इतक्यात मला मारायचं नाही गोळ्या खाऊन. डॅड भयंकर चिडले आहेत आणि जेव्हा ते नशेत असतात ना तेव्हा कमी चिडतात आणि जेव्हा त्यांची नशा उतरते ना तेव्हा समोरच्याचे कपडे उतरतात. आणि आता आर्यन बाबा त्यांच्या डॅडला खूप चांगलं ओळखत होते, कारण आता खरंच तिकडे अर्जुनची नशा उतरली होती आणि त्यानं तन्वीचे कपडे उतरवले होते. आणि स्वीटी म्हणाली, वेडा कुठला, काहीही म्हणतो. पण आर्यन नक्की काय झालं असेल रे? रात्री मामांनी पुन्हा तुला त्रास दिला असेल का? आणि आर्यन म्हणाला, हो दिला असणार. डॅडचं समाधान होईपर्यंत ते समोरच्याला त्रास देत राहतात. आणि स्वीटी म्हणाली, मग मी जाऊ का? ते दोघे इतका उशीर झाला तरी का अजून आले नाहीत? आणि कुणाल म्हणाला, नको, त्या दोघांमध्ये पडायचं नाही, सांगितलं ना, येतील ते खाली. मग आता इकडे त्या दोघांचाही मॉर्निंगवाला रोमॅन्स झाला आणि त्यानं पुन्हा तिला बाथरूममध्ये नेलं, डबल वॉश घ्यायला लावलं त्याच्यासोबत आणि मग दोघेही बाहेर आले आणि तयार झाले. आणि ती त्याच्या हातात त्याचं पॉकेट देत म्हणाली, अर्जुन आज काय होईल? आणि त्यानं ते पॉकेट तिच्या डोक्यात मारलं आणि म्हणाला, डोंट वरी, टायगर आता रेडी आहे आणि आता मला काहीच नाही बघायचं असं त्यानं सांगितलंय. त्यामुळे मी तरी रिलॅक्स आहे, सगळा भार माझ्या मुलाच्या खांद्यावर टाकून. आणि बघूया ना तनू तो काय काय करतोय. तन्वी तरीही म्हणाली, अर्जुन तो लहान आहे. आणि अर्जुन पुन्हा म्हणाला, कर दी ना बेवकूफीवाली बात. तनू तू समजलं तर तो लहान आहे आणि तू मान्य केलं तर तो मॅच्युअर आहे. मी तुला तो लहान असल्यापासून सांगतो की तू त्याला लहान समजू नको. बिकॉज क्वालिटी इज नेव्हर ॲन ॲक्सिडेंट, इट इज ऑलवेज द रिझल्ट ऑफ इंटेलिजंट इफर्ट्स. आणि टायगरमध्ये क्वालिटी आहे आणि ती क्वालिटी मेंटेन करण्याची संधी आपण त्याला दिली पाहिजे. आणि मला फोन आला होता जयचा आणि टायगरनं त्याचं काम त्याला सांगितलं आणि टायगरचं काम सुरू झालं आहे तनू. आणि कॉंग्रॅच्युलेशन, तुझा मुलगा राईट वेवर आहे आणि तो तसाच विचार करतोय जसा मी केला असता. आणि आज बघू तो प्रेस कॉन्फरन्सला कसा सामोरा जातो. आणि तन्वी म्हणाली, त्यानं मला रात्री बरंच काही सांगितलं आहे, तरीही अर्जुन भीती वाटते ना. आणि अर्जुन म्हणाला, तनू ही तुझ्यातली तन्वी सुभेदार नाही बोलत, ही तुझ्यातली मदर बोलत आहे. अँड आय अंडरस्टँड, बट डोंट वरी, सगळं ठीक होईल. आणि मग दोघेही तयार होऊन खाली आले आणि आता
रिया त्या दोघांची इतकी काळजी करत होती. ती रिया तोंडाला हात लावून हसायला लागली, कारण तन्वीच्या गळ्यावर ओठांवर लव बाईट दिसत होते. आणि आता सगळेच तोंडाला हात लावून हसायला लागले. आणि कुणाल म्हणाला, बघितलं रिया, तू उगीचच काळजी करत होती. आणि एक प्रकारे तुझंही बरोबर होतं बरं का, कारण अर्जुनच्या बेडरूममध्ये युद्ध सुरू होतं. आणि काल रात्रीपासून जे युद्ध सुरू झाले ते सकाळी अशा प्रकारे गोड शेवट होऊन संपलेलं आहे. आणि आता तन्वी अर्जुन त्या विषयावर जास्त काही न बोलता हसायला लागले. आणि अर्जुन म्हणाला, चल रिया, पटकन वाढ नाश्ता, मला माझ्या घरी जाऊन रेडी होऊन ऑफिसला जायचं आहे. आणि टायगर, आज काय करशील? आणि आर्यन म्हणाला, डोंट वरी डॅड, आता मी पण नाही गप्प बसणार. आणि मी शांत आहे याचा अर्थ नक्कीच ते घाबरून असतील, कारण त्यांना माहीत आहे की मी निर्दोष आहे. पण त्यांच्या या आरोपांनी माझ्यावर काहीच परिणाम होणार नाही, कारण मुळात जे नाहीच ते सिद्ध कसे करतील, असं म्हणून आर्यननं त्या न्यूज चॅनलला फोन केला, ज्या न्यूज चॅनलवर सरोदिया आणि त्याच्या माणसांनी त्याच्यावर आरोप केले होते. आणि फोन करून आर्यन म्हणाला, आर्यन अर्जुन देसाई स्पीकिंग, तुमच्या चॅनलसाठी TRP वाढवण्याची आणखीन एक मोठी संधी तुमच्याकडे आली आहे. मी येतोय माझी बाजू मांडायला तुमच्या चॅनलवर. तसे आता सगळे खुश झाले आणि त्यांनी पटकन तयारी करायला सुरुवात केली मुलाखतीची. आणि न्यूज चॅनलवर हेडिंगसुद्धा झळकायला लागली, थोड्याच वेळात आर्यन देसाई आपली बाजू मांडणार आहे या चॅनलवर. खूप वेळानंतर अर्जुन देसाई आपली चुप्पी सोडणार आहेत. आणि हे बघितलं तसं सरोदिया तिकडं घाबरला. आणि आता आर्यन काय पलटवार करेल हे तो बघत होता. मग आता अर्जुन अतुल ऑफिसमध्ये गेले आणि अतुल म्हणाला, सर आज काही मीटिंग आहेत आणि सगळ्या मीटिंग इथेच ऑफिसमध्येच लावल्या आहेत. आर्यननी यापुढे प्रत्येक मीटिंग ऑफिसमध्ये करूया असा डिसिजन घेतला आहे. आणि अर्जुन म्हणाला, ओके. आणि मग प्रिन्सेसलासुद्धा कॉल कर मीटिंगसाठी, म्हणजे तीही शिकेल. आणि अतुल म्हणाला, येस सर. आणि आता आर्यन पोहोचला न्यूज चॅनलवर ऑफिसमध्ये. आणि तिथं त्याच्यावर कॅमेरा रोखला आणि तो घराघरात दिसायला लागला. आणि न्यूज चॅनलवाल्यांनी त्याला विचारलं, तर मिस्टर आर्यन देसाई, काल तुमच्यावर असे आरोप झाले आणि खरं तर कालपासून सगळ्यांनाच कोडं पडलं होतं की तुम्ही अजून पुढे येऊन का नाही बोलला. आणि खरं तर सगळ्यांनाच असं वाटत होतं की तुम्ही तुमच्यावर केलेले आरोप ॲक्सेप्ट केले की काय, पण तुम्ही आलात. आणि आर्यन म्हणाला, का नाही येणार, कर नाही त्याला डर कशाला. आता ती न्यूज रिपोर्टर म्हणाली, आर्यन सर, तुमचे वडील अर्जुन देसाई यांना आता जज करण्यात आलं आहे आणि तुम्ही चुकीचा बिझनेस करताय असं त्यांना सांगण्यात आलं. आणि त्यांनी तुम्हाला काल घराच्या बाहेरसुद्धा काढलं. मग यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे? आणि आर्यन म्हणाला, मला वाटतं की त्या विषयावर बोलायलाच नको, कारण ते माझे वडील आहेत, मी त्यांचा मुलगा आहे. हा विषय फार किरकोळ आहे. आणि मोठा विषय हा आहे की ते जज आहेत, माझ्यावर आरोप झाले आहेत आणि मला त्यांच्यापर्यंत मी निर्दोष असल्याचे पुरावे पोहोचवायचे आहेत. आणि म्हणूनच मी इथे आज आलो आहे. आणि मला त्यांनी घराच्या बाहेर जायला सांगितलं. यावरून असं सिद्ध होतं की ते खूप निष्पक्षपातीपणे न्याय करतात. आणि मला त्यांच्याविषयी जास्त बोलण्याची गरज नाही, कारण ते कसे आहेत हे तुम्हा सगळ्यांना माहीत आहे. आणि रिपोर्टरला ते पटलं आणि ती हसून म्हणाली, बट आर्यन सर, तुमच्यावर एका मुलीने असा आरोप केला आहे आणि तिनेच नाही तर तिचं म्हणणं असं आहे की आजपर्यंत तुम्ही इतक्या मीटिंग केल्या, त्या प्रत्येक मीटिंगमध्ये तुम्ही वेळोवेळी प्रोजेक्ट साईन करताना मुलींची मागणी केली. आणि या आरोपाला तुम्ही कसं उत्तर द्याल? आणि मला सांगा, तुम्ही तुमचं उत्तर देण्यासाठी इतका वेळ का लागला? आणि आर्यन म्हणाला, नेहमी प्रत्येक गोष्ट घाईघाईत सांगावी, ओरडून सांगावी असं काही नसतं मिस. आणि सत्य कधी ना कधी समोर येतं, त्यामुळे मी निर्दोष आहे हे ओरडून सांगण्याची गरज नाही, ते कळेलच सर्वांना. आणि राहिला प्रश्न, मी वेळोवेळी अशाच मुलींची मागणी केली या आरोपाचा, तर ज्यांनी माझ्यावर आरोप केले आहेत मी त्यांना आता चॅलेंज करून सांगतो
की सगळ्या मुलींची लिस्ट मला आणून द्यावी आणि त्यांना कॅमेरासमोर हजर करावं. कदाचित ते त्यांना ओळखत असतील, कारण मी तर नाही ओळखत. कारण मुळात अशा मुली कुठेच नाहीत, तर मी ओळखण्याचा प्रश्नच येत नाही. आणि माझी काहीच हरकत नाही त्या माझ्यासमोर आल्या तरी. आणि आता ते असेही म्हणतील की त्या मुली घाबरल्या, माझ्यासमोर येत नाहीत, किंवा मी त्यांना काहीतरी करीन, तर मी खुलेआम सांगतो की माझ्यावर सिक्युरिटी वॉच ठेवला तरी हरकत नाही. पण हे सगळे आरोप जर ते सिद्ध करू शकले नाहीत तर मात्र माझी बदनामी केली म्हणून मी त्यांच्यावर अब्रू नुकसानीचा दावा ठोकणार. आणि आता हे ऐकलं आणि सरुदिया घाबरला आणि म्हणाला, आता काय करायचं? इतक्या सगळ्या मुली कुठून आणायच्या गोळा करून? त्यानं तर पुरावेच मागितले. आणि त्याचा CEO म्हणाला, सर, त्यात अवघड काय आहे? मुलींना पैसे द्यायचे आणि आर्यनने आमच्यासोबत असं असं केलं हे सांगायला लावायचं. आणि सरुदिया म्हणाला, तुम्ही मूर्ख आहात का? खोटे पुरावे तयार करणं इतकं सोपं नसतं. आणि तुम्ही कोणाच्या विरोधात बोलताय कळते का तुम्हाला? अर्जुन सर आणि त्यांचा मुलगा आर्यन. एकतर घ्यायला नको तो पंगा त्यांच्यासोबत घेतला आणि आता बघितलं, आर्यन देसाई आपल्याला आपल्याच प्लॅनमध्ये अडकवतोय. आणि आता आपण लागणार खोटे पुरावे सिद्ध करण्याच्या कामाला. आणि तो अजिबात धडपड करत नाही आहे स्वतःला खरं सिद्ध करण्याची. मला तर आता असं वाटतं की सरळ जावं आणि त्याची माफी मागावी. अर्जुन सरांची माफी मागावी. नंतर अब्रू नुकसानीचा दावा केला ना तर मला माझ्या अंगावरचे कपडेसुद्धा विकावे लागतील. ही कंपनीच काय जाग्यावर राहणार नाही. नाही, मला हे प्रकरण खूप महागात पडणार, असं सरुदिया घाबरून म्हणाला. आणि CEO म्हणाला, डोंट वरी सर, मी आहे ना, काहीही होणार नाही, तुम्ही फक्त शांत राहा. तर असे हे CEO. मालकाचं तिकडं काही का होईना आपला स्वार्थ साधला पाहिजे. आणि मग ती रिपोर्टर आर्यनला म्हणाली, पण आर्यन सर, अख्ख्या बिझनेस वर्ल्डमध्ये तुमच्या नावाची चर्चा आहे. मग आता याच्या तुमच्यावर काही परिणाम होत नाही का? आम्हाला तर असं दिसतं की तुम्ही खूपच ब्रेव आहात. आणि आर्यन म्हणाला, मी काही केलं नाही, त्यामुळे मी कोणाला घाबरत नाही. उलट मीच त्यांना एक्सपोज केलं, हे मी अजूनही छातीत ठाऊकपणे सांगतो. त्यांनी मला फक्त त्या सगळ्या मुली आणून दाखवाव्या. आणि आजपर्यंत मी कोणाकोणासोबत प्रोजेक्ट साईन केले, मीटिंग केल्या, याची लिस्ट हवं तर मी देतो. मग यामध्ये कुठेतरी एखादी मुलगी आली का हे त्यांनी मला दाखवून द्यावं. आणि माझे डॅड मला नेहमी म्हणतात की जेव्हा एखादी व्यक्ती आपला तिरस्कार करतो तेव्हा आपल्याकडे काहीतरी क्वालिटी आहे असं समजायचं. आपण त्याच्या तिरस्काराच्या लायकीचे होण्यासाठी सुद्धा खूप तुमच्यामध्ये काहीतरी क्वालिटी असावी लागते. असंच कोणी तुमचा तिरस्कार करत नाही. आणि स्वभाव तुमचा कितीही चांगला असू द्या, पण दुनिया तुमच्याबद्दल त्यांना जो विचार करायचा तोच विचार करते. म्हणून कधीही दुनियेसाठी नाही तर स्वतःसाठी चांगलं राहायचं, असं म्हणून आर्यन उठला आणि निघाला. आणि आता थेट गेला ते ध्यानीमणी नसताना सरुदियाच्या ऑफिसला. आणि त्यानं कुणालाही न विचारता सरळ आतमध्ये प्रवेश केला आणि सिक्युरिटीने त्याला अडवलं. आणि आर्यन त्या सिक्युरिटीच्या कॉर्नरला पकडलं आणि त्याला बाजूला ढकलून दिला. आणि आता रागारागात सरळ गेला तर सरुदियाच्या टेबलवरचं सगळं साहित्य त्यानं फेकून दिलं. आणि आर्यन त्याच्या टेबलवर जाऊन बसला आणि त्यानं खुर्चीत पाय ठेवले. आणि गेल्या त्यानं आधी त्याच्या ऑफिसमधला CCTV फोडून टाकला. तसा सरुदिया खूप घाबरला, त्याला काय बोलावं ते कळेना. आणि तो CEO मात्र कुठेतरी लपूनच बसला. आणि आर्यन त्या सरुदियाला म्हणाला, घाबरू नकोस, मी काहीच नाही करणार. मी फक्त इथं तुला एक अल्टिमेट द्यायला आलो होतो. आणि मला इतकंच सांगायचं आहे की यावेळी तू अगदी योग्य माणसाशी पंगा घेतला आहेस और ये पंगा तुझे बहुत महंगा पडेगा. असं म्हणून आर्यन त्याला चेतावणी देऊन निघाला. आणि आणखीन एकदा मागे फिरला आणि त्याच्या फेस टू फेस जाऊन म्हणाला, जिंदगी की जंग अभी जारी है, आज तेरी है, कल हमारी बारी है. असं म्हणून त्याला डॅशिंग लुक देऊन निघून गेला. आणि जाता जाता जयला फोन करून म्हणाला, जय अंकल, मूव ऑन. मी बिळात पाणी ओतलंय आणि ते काम केलंय आणि आता नक्कीच साप त्याची जागा सोडणार आणि तुम्ही त्याला ट्रॅप करायचा. आणि जय हसून म्हणाला, ओके बॉस. आणि आता त्या CEOनं त्या सेक्रेटरीला बोलवून घेतलं आणि म्हणाला, आता पटकन तू तुझं ओरल कन्फेशन दे आणि रेकॉर्डिंगमध्ये सांग की आर्यन देसाईकडून तुला जीवाला धोका आहे. आणि ती मुलगी घाबरून म्हणाली, का सर, मी असं का सांगू?
खरंच माझ्या जीवाला धोका आहे का? आर्यन सर फार चिडले आहेत. आता ते काय करतील मला? आणि CEO तिला गोड बोलून म्हणाला, अगं म्हणूनच तर म्हणतोय, तू पटकन बोलून टाक आणि व्हिडिओ बनवूया आपण, मग तुला कोणीच काही करणार नाही. हे तुझ्याच सेफ्टीसाठी आहे, एवढं लक्षात ठेव, असं तो तिला म्हणाला. आणि ती सेक्रेटरी त्याच्या बोलण्यात आली आणि तिनं चक्क तसंच कॅमेरासमोर कबूल केलं आणि खरंच म्हणाली, मला आर्यन देसाईकडून धोका आहे. उद्या माझं जर काही बरं वाईट झालं तर त्यांच्याकडून होईल. आणि तो CEO हसला आणि त्यानं आता गुंडांना फोन करून त्या सेक्रेटरीचं काम तमाम करायला सांगितलं आणि त्याचा सगळा आरोप आर्यनवर ढकलायचं त्यानं ठरवलं. आणि त्या गुंडांनी त्या सेक्रेटरीला घेरलं. आता ती खूप घाबरली आणि ते गुंड तिला मारणारच होते की त्याच वेळी त्या CEOच्या मोबाईलवर एक व्हिडिओ आला आणि तो व्हिडिओ बघून त्याला घामच फुटला आणि त्यानं लगेच त्या गुंडांना फोन करून सांगितलं की नको, त्या सेक्रेटरीच्या केसालाही हात लावू नका, तिला सोडून द्या. आणि ते CEO रडायलाच लागले. आणि आता काय होईल पुढं? CEOला आलेल्या व्हिडिओमध्ये नक्की काय असेल हे पाहणं इंटरेस्टिंग ठरणार आहे. थँक्यू सो मच.